अजून एक मोठी बातमी, पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये भीषण आग लागलेली आहे। रमेश डाईंग दुकानाला आग लागलेली आहे। टेरेस आणि दुकानामध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। पुणे अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। आग नेमकी कशामुळे लागली हे समोर आलेलं नाही, पण पुन्हा एकदा बातमी, पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये रमेश डाईंग दुकान आहे जिथे आग लागलेली आहे। टेरेस आणि दुकानामध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। पुणे अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। आग कशामुळे लागली, बरोबर किती वाजता लागली, धुमसली कशी काय, हे सगळं अजून समोर यायचं आहे। आमचे प्रतिनिधी अभिजित यांच्याशी अधिक बोलूया। अभिजित, किती वाजताच्या दरम्यान आग लागली, काय आत्ताचं अपडेट आहे? अग्निशमन दलाकडून सुवर्णाची माहिती मिळते ते अर्धा ते पाऊण तासापूर्वी, म्हणजे जवळपास 11:15 11:30 ते 11:15च्या दरम्यान ही आगीची घटना जी आहे ती घडली आहे पुण्यातल्या सदाशिव पेठेत। खरं तर हा गजबजलेला एरिया आहे, मार्केट सकाळी उघडतं त्याच वेळेस ही आग लागलेली आहे। आणि रमेश डाईंग हे पुण्यातलं एक नावाजलेलं नाव आहे। 4 मजल्याचं हे सदाशिव पेठेत, पुण्यातल्या सदाशिव पेठेत असलेलं दुकान आहे। खरं तर रमेश डाईंग नावानी अनेक ब्रँचेस या पुण्यात आहेत। स्वेटर्स असतील किंवा इतर कापडी दुकान आहे, कापडी बॅग असतील किंवा इतर, त्यामुळं आगीनं मोठं रौद्ररूप धारण केलेलं पाहायला मिळतं। जवळपास 5 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आग कशामुळे लागली, आगीचं कारण काय, हे मात्र अद्याप कळू शकलं नाहीये। मात्र पोलीस प्रशासन असेल, महापालिका असेल किंवा अग्निशमन दलाचे जवान असतील, हे आता घटनास्थळी पोहोचले आहेत, दाखल झालेले आहेत आणि आग विझवण्याचं शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। खरं तर हा सगळा रहदारीचा परिसर आहे, पुण्यातलं मेन मार्केट आहे सदाशिवपेठ, नारायणपेठ असेल किंवा इतर पेठान असतील, या पेठांमध्येच हे 4 मजली इमारत असलेलं दुकान आहे। टेरेसवर गोडाऊन आहे ह्या सगळ्या कपड्यांचा आणि त्या गोडाऊन मध्येच आगीनं पेट मोठ्या प्रमाणात घेतलेल्या आहे। धूर मोठ्या प्रमाणात त्या परिसरात झालेला आहे। आता थोड्याच वेळात अजून तरी जी माहिती मिळते यामध्ये कॅज्युअलिटी किंवा कुणीही जखमी नाहीये सुदैवानं, पण अजूनही मूळ माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकली नाहीये, कारण प्रशासन आता पोहोचले आणि आग विझवण्याचं काम सुरू आहे। सुवर्णा, बरोबर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल अभिजित।